नमस्कार मित्रांनो. तर आता आपण काय कामानिमित्त पलूसला गेलतो. तर येता येता परत इकडनं आपण वसगड्यावरनं जाणार होतो तुंगातनं. तर आपल्याला एकदम आठवले की आता शूटर पाहिजे इथे सांभाळायला आहे वसगड्यामध्ये. तर आता परवा संदीप दादा मैदानाला बोललेले की आता बैल तिथं नाही इथे सांभाळायला आहे. आणि आपल्याला पण वैयक्तिक प्रश्न मनात होता की अजून बैल एवढे दिवस झालं, मला वाटते फॉर्च्युनर नंतर बैल बंदच आहे काय? शिपूर नंतर हा, शिपूर नंतर बैल बंद आहे. तर बैलाला नेमकं काय झालंय? कारण काय आपल्या प्रेक्षकांनी म्हणजे जी शूटर फॅन्स आहेत त्यांनी सकट आपल्याला विचारले की दादा तुम्ही तर विचारा, किंवा फोन करून विचारा किंवा प्रत्यक्ष भेटून विचारा. आता सहज आपण जाता आता म्हणलं दादासनी पहिला भेटूया, म्हणलं सुजित दादा आहेत आपल्यासोबत. तर आता आपण बैलापाशी आलोयच. तर आता बैल तुम्हाला दिसतोय आता काय कंडिशन आहे काय. तर आता आपण थोडक्यात एक छोटीशी बाईट घेऊया. म्हणजे आता आपल्याला काय, आता आपल्या जवळ काय माईक ते काही अवेलेबल नाही आहेत. तर आपण आता फक्त नुसतं बाईट घेणार आहे. दादा आता नेमकं आता कसं झालंय की प्रेक्षकांची भरपूर म्हणजे इच्छा आहे की आता शूटर पळताना दिसावा. कारण काय झालं तर परवाच आता नेरलीचं जे ट्रॅक्टरचं मैदान झालं त्यावेळी सोशल मीडियावर सगळीकडं संदीपदांच्या वशासोबत शूटरचं पैरं झालंय असं अफवा उठलेली. मग कदाचित आम्हाला पण कसं वाटलं की आता ते पेजवाले जे आहेत त्यांनी तुम्हाला तुमच्याशी बोलून किंवा संदीपदांसोबत बोलून कन्फर्मेशन केलं असेल. म्हणलं आता आपल्याला शूटर पळताना दिसेल वाटलं. पण आता ती तर काय अफवा खोटी होती, बरोबर, कारण शूटर काय पळालं नाही. तर नेमकं म्हणजे काय, बैल आता का बंद आहे काय एवढे दिवस झालं? कसं माहित आहे का, पहिला मी संत बाळूमामा यांच्या आशीर्वादानं ह्यो नंदी आपल्या दारात आलेला आहे. बरोबर. त्यामुळं आम्ही स्वतःपेक्षा त्याला ज्या जपतोय. आणि मध्यंतरी याची छाती भरल्यामुळं हा. तो आजारी होता. हा. आणि लगे आता टेम्परेचर होतं मध्ये, त्यामुळे बरोबर आहे. लगे काढणं ते बरोबर आम्हाला वाटलं नाही. म्हणून आम्ही बैल थांबवला होता. पण ही ग्राफिक्स वाली आहेत ही, त्यासनी बिन काय म्हणजे माहित नसताना हिने काय तर उठवलं. पण ते त्यांचा बी कमपणा होतोय आणि आम्ही बी तोंडावर पडतोय. बरोबर. त्याने असलं काय करू नये. बैल काय मस्त कंडिशन आहे, उद्या उभा केला तरी बी तो त्या पहिल्याही वेगानं बैल उलट दुप्पट वेगानं पळणार हो, आम्हाला खात्री आहे. फक्त आम्ही ह्याच्याकडे बघून याला त्रास व्हायला नको पळताना म्हणून आम्ही ह्यो बैल थांबवलाय. बरोबर. कारण माझ्या माहितीनुसार की ह्यो बैल आता तुम्ही आदत खोंड असल्यापासून आणलायसा होय, आणि तिथनं तुम्ही जनरल पर्यंत पळवलायसा. म्हणजे कसं आहे, काय मालक आता म्हणजे डायरेक्ट चांगला पळते बैल घेऊन वर जातात, पण तुम्ही कसं आदत असल्यापासून पळवलाय. मग आता ह्यो संदीप दादांच्या पैसे बांधायलाय, बरोबर, झिंजे. मग आता किती दिवस झालं वसगड्यामध्ये बैल? आता 2 महिने झालं वसड्यात आपल्या इथं गॅप द्यायचा. बैल संदीप दादा म्हणजे संदीप दादानेच खरा ह्यो बैल घडवला. शो आम्ही नसतं ह्याला कसं सुरुवातीला म्हणजे आदतला दुसऱ्याला ही पळवून आम्ही नसतं त्याला सूर लावून दिलता. पण ह्यो बैल जो घडवलाय तो संदीप झिंजे म्हणजे हरण्याची सांभाळ करते ती, बरोबर, तिने ह्यो बैल घडवलाय. आणि कसं आहे, मग आता गॅपवर आपल्या दारात बिले दिवस नव्हता. मग आपली इच्छा झाली घरातल्या सगळ्यांची, बैल आपल्या दारात राहू दे थोडा दिवस. आणि गॅप बी बैलाला मिळतो. बैल बी कवळा आहे अजून. किती दाताला आता कसं आता साई जाती आहे. साई जाते मग अजून भरपूर आहे. हा, कवळा आहे त्यामुळे आम्ही ह्याला ही करत नाही. पळतोय मस्त, ते जेव्हा पलीड पळतोय. त्यामुळे आता कसं झालं म्हणजे छातीला म्हणजे छाती भरली म्हणजे नेमकं काय झालं? नेमकं म्हणजे कसं त्याला अंडी दूध काय चालत नाही. संदीप दादा म्हणले जनरलला जरा पळायचं आहे, आपण ह्याला जरा लावले. पण ती त्याला ते म्हणजे ही झालेलं नाही, छाती भरली. छाती भरली अंड्यानं ही दुधामुळं. त्यामुळे बैलात सगळं बिघडलं होतं. पण लगेच बैल कव्हर झालता 15 दिवसात. फक्त आता सध्या आता बैलाची कंडिशन कशी आहे? म्हणजे अवत चालू आहे किंवा काय? बैला आता कालच फिरवा करून आणलाय बैल. काय अडचण जरा टोपणं सुटल्यात, जरा करून घेऊन पत्रे मारून आता करायचं आहे बैल. म्हणजे मेहनत चालूच आहे. रोज अवताला ही बैल तासभर अवताला हाणल्या याला सोडत नाही आम्ही. काही सुद्धा अडचण नाही. मग आता साधारणपणे आपल्या म्हणजे प्रेक्षकांना बैल आता कधी पळताना दिसेल काय? प्रेक्षकांना काय झालंय ही आता तुम्हाला सांगतो खरं, ही सगळी मैदान असली मेजॉरिटी बॅटरी बरोबर होत्यातच. त्यामुळे आम्हाला काय म्हणजे असं बाबा ह्यानं पळावंच असं काय आम्हाला आता आमची इच्छा राहिली नाही. बरोबर, त्यानं पळवून बाबा नंबर करावं, बक्षीस मिळवावं, असली आम्हाला अजिबात अपेक्षा काय नाही ह्याच्याकडं. त्यानं आमची जी इच्छा होती हरण्यासंघ पळावं मैदान नाही, कुठलं बी हरण्यासंघ 5,000चं मैदान असू दे, त्या मैदानात आमचा बैल एकदा, माझी इच्छा होती की त्या बैला संग एकदा माझा बैल पळू दे बस. कारण आपला बैल काय आपण 20 आणि 25 लाख घेऊन त्या बैलाची पहिल्या संघ पैर करायची आपली काय म्हणजे ही नाही. त्यामुळे आम्ही बैल, आमची इच्छा होती की बाबा बैल एक तयार करायचा आणि
ती वस्तू हरण्यासंग general- पळवायची. general ला नेऊन हा, हरण्यासंग हरण्यासंग पळवायची एवढी एकच इच्छा होती माझी. हा. आणि ती इच्छा यानं पूर्ण केल्या. त्यामुळे काय आता आमची इच्छा नाही बघा बैल पळवायची, म्हणजे असं नंबरच करावं हे करावं. रास्त मैदान झालं बघा, मला सांगा इथं असोसिएशन आहे का काय आहे सांगा बरं. नाहीच की. हा, आता उगाच तुम्ही लय पुढाकार घेतलाय म्हणून ही 2 गटाचं दोन गट होत्यात हा. आणि बक्षीस म्हणजे द्यायला लागल्यात होय. ज्यादा वाढवून. होय. काय तर हे तुम्हाला सांगतो, बैलगाडी मालक चिताड मरत होता ह्यात. होय. उगाच तुम्ही आवाज उठवलाय त्यामुळे तुमचे मी आभार मानतो की बाबा तुम्ही ही लय कोण असोसिएशन कोणी मोठ्यांचं सांगा बरं मला, ही बक्षीस एवढं वाढवा आणि हे करा म्हटलंय का असं कोण. नाही, कसं होतंय आता काही ठराविक कमिट्यांना मी रिक्वेस्ट करतोय त्यामुळे की बाबा हे म्हणजे बक्षीस वाढवून देताय काय. पण कसं काही कमिटी ऐकतात की बाबा काही कमिटी आपल्या शब्दाला मान देऊन काय ऐकतात आणि काही ऐकत नाहीत. मग कसं होतंय शेवटी कमिट्यांवर पण राहते की बाबा कोणी बक्षीस देतंय कोणी बक्षीस देत नाही. काही जण कसं खर्च काढाय बघतात, काही जण 4 पैसे ठेवून कुठंतर पार्ट्या बिरट्या करायचं म्हणून पण बक्षीस स्वतःला ठेवून घेतात. पण तुम्ही आणि काही जण कसं गोळा करतात, यात्रेची मैदान ते नसतात, डबल बक्षीस तर डबल बक्षीस. कारण बैल मालक आहेत ती जरा कसं की बाबा 4 पैसे आपल्यातल्याच राहू देत म्हणून वाटून सोडतात. बरोबर आहे. तर कमिट्यांचं पण काय म्हणजे आभार मानतो की जे डबल बक्षीस आता दादाने म्हणली तसं डबल बक्षीस जी देतात त्यासनी त्यांचा आभार आहे. तुम्ही ती तिथं जाऊन बाईट घेताय, त्यासनी बोलताय, प्रश्न विचारताय म्हणून ती देतात. होय होय. त्यामुळे तुमचं मी परत एकदा आभार मानतो. आणि असं तुम्ही म्हणजे बैलगाडी मालकांचा जरा विचार पंच कमिटीपाशी मांडत जावा, रास्त मैदान होते एवढंच. नक्कीच. कसं आहे जी आता पंच कमिटी ऐकल त्यांना असोसिएशन व्हायला पाहिजे. मला सांगा असोसिएशन आहे का मला सांगा इथे. नाहीच की. तुम्ही पट्टापद्धतीला जावा, साधे शेपटाला हात लावून देत नाहीत, होय होय, गाडी कॅन्सल करतात. तर दादा आता फॉर्च्युनर मैदानला तुमची जशी इच्छा होती तशी हरण्यासोबत बैल पळाला, मग ती पहिल्याच नियोजन तुम्ही कसं काय घातलेलं. कसं झालं तर बैलवी दोन्ही एका ठिकाणी होती आणि संदीप दादा आणि अमोल दादा भास्कर हिने बी मला म्हटली होती आपण गाडी पळवूया. मग दादानं म्हटलं मी बी आमची बी इच्छा, आमच्या घरातल्या सगळ्यांची इच्छा आहे की बाबा हरण्यासंग कुठलं पण एक मैदान कुठलं पण करायचं. दादा म्हटलं तर आम्ही एवढं मैदान झाले की बैल आम्ही थांबवणार आहे. त्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला की मस्त आपल्याला सगळ्यांचं कॉल आलतं की बाबा परिशी भरतो आणि वर तुझी काय अपेक्षा असली तर सांग, आम्ही ती पूर्ण करतो. पण आम्ही शेवटी हरण्यासंगच पळवायचा निर्णय घेतला. भले गाडी काय होईल ती होईल त्याचं काय आम्ही. आणि ह्या बैलाचा आम्ही कधीच ह्या बैलाचा रुपयाचा म्हणजे अपेक्षा याकडे ठेवलेली नाही आम्ही. त्यामुळे ह्यानं आमच्यासाठी भरपूर केले. माझ्या प्रामाणिकपणाचं उत्तर हे पळून ह्या बैलाने दिलेला आहे. त्यामुळं आम्हाला काय म्हणजे असं हीच नाही, इच्छा नाही ह्या बैलाकडे आम्हाला आमच्याकडे अपेक्षा आहेत बैलाला, त्या आम्ही पूर्ण करणार आहे. बैलाची अपेक्षा तर नाही ना, बैलाची अपेक्षा आम्हाला माहित आहे. ह्याला बिना मेजॉरिटी बिना बॅटरी भले ते 5 हजारचं मैदान असू दे तिथं आम्ही पळवणार आणि तिनं पळवून हे नंबर करतोय, काय अडचण नाही. आणि बघा आम्हाला तुम्हाला सांगतो माझी कोणा सांग मी ईर्ष्या बी नाही आमची, आम्हाला एक नाद आहे म्हणून बैल ठेवलाय आम्ही. बरोबर असं आहे. आमचे पहिल्यापासून आमचं काका असतील पहिल्यापासून आम्हाला शर्यतीच नाद आहे म्हणून आम्ही ठेवला. त्यामुळे आम्हाला कोणाची ईर्ष्या बी नाही आणि आम्हाला कोण दुश्मन बी नाही. सगळे आम्हाला सारखे आहे. क्षेत्रात चांगलं क्षेत्र आहे ही, फक्त कोणी ह्याला काय गालबोट लावाय नको एवढं सांगतोय. तर मित्रांनो आता ही शूटरची छोटीशी मुलाखत होती. सविस्तर मुलाखत आपण परत कधी घेऊयाच, कारण कसं आहे आता ही धावती भेट होती, काय तर आपण कामानिमित्त बाहेर गेलतो आणि येता सहज आठवली की बैल इथं सांभाळायला आहे. बघूया तर म्हणलं नेमकं बैलाची कंडिशन काय. तर आता बैलाची कंडिशन बघितलीच तुम्ही आणि नेमकं का बैल बंद होता म्हणजे काय बैलाला काय आजार झालता किंवा काय प्रॉब्लेम आलता हे पण आता सुजितदानी सांगितलं. सविस्तर मुलाखत बघूया आणि लवकरच तुम्हाला बैल आपल्याला पट्ट्यावर पळताना दिसणारच आहे. तसं आता सुजितदानी सांगितले तशी मेहनत पण चालू आहे. जरा आता ऊन खाली झालेच, आता लवकर बैल पळताना दिसेल. धन्यवाद.